नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजचा कुठल्या साईटवरला कामातला ब्लॉग नाही, हा आपल्या घरातून आज छोटासा ब्लॉग होत आहे की आपल्या गावावरून हे आलेले धान्य आलेले, आपलं गहू, ज्वारी, डाळी डोळी नाही का. तर ते आज सगळं व्यवस्थित ते बॅरिक ॲसिड लावून, ज्वारीला आणि गव्हाला बॅरिक ॲसिड लावून आपण इथं पॅकिंग करतो बघा साईडला कुट्ट्यात आपले नाही का. तर कसं वर्षभराचं आता खायचं एकदाच, आपण मे मध्ये एकदा आणल्यानंतर आपली ही कुट्टी, ही कुट्टी, ही कुट्टी, तर ह्याला बॅरिक ॲसिड लावून आपण हे सगळं पावडर टाकून ते सगळं आज व्यवस्थित ठेवणार आहे. कारण की आता आपण काय केलंय, दोन कट्टे आणले गव्हाचे आणि एक कट्टा ज्वारीचा आणलाय. आणि हे सगळं धान्य आहे ना, ते आमच्या शेतामध्येच आहे, वडील घेऊन आलेत काल पिकअपमध्ये. तर एकदा आणून टाकलं म्हणजे वर्षभर आपल्याला टेन्शनच नाही पुण्यामध्ये. कारण की आपल्या डाळी डोळी, मसाला, चटणी, सगळे जे तरकारी असते सगळं ते आपण सर्व गावावर आणूनच आपण आपल्या शेत असल्यामुळं आईवडील सगळे पुरवतात आपल्याला. तर आपण या साईडला आज भरलं छोटंसं ब्लॉक कडे. आज टूलबॅग पण येतं, आज कामाला पण नाही गेलो. कोमल म्हणले आज आपण पूर्ण सगळं जे आणलंय सगळं मटेरियल ते व्यवस्थित ठेवूया. तर त्यासाठी छोटा खाली ब्लॉग बनवतोय. आपले हे म्हणजे यूट्यूब चॅनलला टाकूया. हो का, हे ॲसिड टाकले, बॅरिक ॲसिड. ओके, बॅरिक ॲसिडची पावडर ही तुमच्या आपल्या ह्या धान्य आहेत ना, ज्याला ज्वारी, गहू किंवा हे असेल ना, आपण त्याला टाकलं ना तर कीड लागत नाही, त्याला किडी होत नाहीत, ते धान्य सुरक्षित राहते. त्यासाठी आपण बॅरिक ॲसिड आज वापरून तर पूर्ण प्रत्येक खाली लेअर खालच्या साईडला टाकलेत आणि नंतर मध्ये पण टाकलं, वरती पण 3 लेअरमध्ये आपण हे आज हे बॅरिक ॲसिड पावडर वापरणार आहे. गेल्या वर्षी पण आपण हीच ॲसिड बॅरिक वापरली का नाही का. तर आमचा अजिबात गहू ज्वारी खराब झाली नव्हती. हो का, अशा प्रकारची नाही का, खाली त्याला 1 लेअर टाकायचा, त्यानंतर पुन्हा 3-4 पाट्या टाकायच्या मोजून, असे ह्या पूर्ण कुटीमध्ये 2-3 ठिकाणी टाकायचे. तर चला मला छोटासा हा ब्लॉग होतो. तर खरंच शेती असेल ना किती महत्वाची बघा. आपण पुण्या मुंबई जर राहत असेल ना तरी आपल्या आई वडील कष्ट करून आपल्या स्वतःच्या शेतामधलं खायला धान्य धुन्य सगळं आपल्याला पुरवतात. त्याच्यामुळेच आपल्याला पगार पाणी तर पुरतोय. नाही तर सगळं जर विकत घ्यायचं म्हणलं तर सगळं अवघड होऊन जातं बघा मित्रांनो. तर चला, त्यासाठी हा छोटासा ब्लॉग बनवला मी. तर आपल्या कामाचे रील्स व्हिडिओ पण असतात, पण कधी कधी म्हणलं चला आपल्या फॅमिलीसोबत छोटंसं ब्लॉग पण टाकत जावं. पण मी काल एक ब्लॉग टाकला होता, तर आज एक घरातून ब्लॉग टाकलाय हा. तर आपलं पेज फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि नेक्स्ट साईटवरती मित्रांनो.